नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं महाराष्ट्र सरकारच्या 2 सरकारी ठरावांनुसार 757 शाळा बंद करण्याचे किंवा अनुदानापासून कायमस्वरूपी वंचित ठेवण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती माधव जामदार आणि प्रवीण पाटील यांच्या खंडपीठानं सरकारनं नैसर्गिक न्यायाचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट केलं. शाळांना वैयक्तिक सुनावणीची संधी न देता कारवाई करता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. 1 एप्रिल आणि 2 एप्रिल 2026 रोजी शालेय शिक्षण विभागानं काढलेल्या 2 शासन निर्णयांनुसार 433 प्राथमिक आणि 324 माध्यमिक शाळांना अनुदानासाठी अपात्र ठरवण्यात आलं. यातील बहुतेक शाळा मराठी माध्यमाच्या आणि ग्रामीण भागातील दूरच्या होत्या. या ठरावांमुळे शाळांना स्वनिधी शिक्षण यावरती चालवावं लागणार होतं, ज्यामुळे अनेक शाळा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली होती, अशी सरकारनं न्यायालयामध्ये बाजू मांडली. मात्र न्यायालयानं सरकारच्या या धोरणावर तीव्र टीका केली. एकीकडे राज्य सरकार मराठी भाषेला प्रोत्साहन देत आहे, तर दुसरीकडे मराठी माध्यमांच्या शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहे, हे स्पष्ट विरोधाभास आहे, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवरती होणारा परिणाम विचारात न घेता निर्णय घेणं योग्य नाही, असंही खंडपीठानं स्पष्ट केलं. याचिकेमध्ये उल्लेख असलेल्या शाळांना हा GR लागू करता येणार नाही. अपात्र शाळांच्या यादीतून या शाळांची नावं वगळावीत. वैयक्तिक सुनावणी घेतल्याशिवाय कोणतीही कारवाई करता येणार नाही आणि शाळा पूर्ववत चालू राहतील. शाळांवरती कुठलीही जबरदस्ती कारवाई करता येणार नाही, असं या निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राज्य सरकारच्या 757 शाळा बंद करण्याच्या निर्णयाला हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.